दरम्यान वांद्रे स्थानकामध्ये कारवाई का नेमकी सुरू करण्यात आली आहे या सगळ्याचा विस्तृतपणे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकरने। आज वांद्रे स्थानकामध्ये संपूर्ण मुंबईतली सगळ्यात मोठी अतिक्रमणाची कारवाई सुरू आहे आणि त्या कारवाईचं मूळ जुनस रंटाला याच्या व्हिडिओमध्ये होतं। त्या व्हिडिओनंतर एबीपी माझाने देखील याच ठिकाणी येऊन किती मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे आणि ही अस्वच्छता प्रवाशांच्या जीवाला किती घातक आहे हे दाखवून दिलं होतं। त्याचं कारण समोर असलेले हे सगळे अनधिकृत इमले, ज्या जमिनीवर ही अनधिकृत बांधकामं आहेत त्या जमिनीवर विकास कामं करणं गरजेचं आहे, पायाभूत सुविधांची निर्मिती करणं गरजेचं आहे, पण ही लोक इथून बाजूला उठत नव्हती, अतिक्रमण करून बसली होती। त्यामुळे मुंबईच्या या वांद्रे स्थानकाचा विकास होत नव्हता। आता मात्र जवळपास 5000 स्क्वेअर फीट जागेवर असलेलं हे जे अतिक्रमण आहे ते 5000 स्क्वेअर फीटवरचं अतिक्रमण आता हळूहळू काढण्यात येतंय, याच्यावर बुलडोझर चालवण्यात येतोय। त्यामुळे जवळपास 409 पक्की बांधकामं देखील आज तोडण्यात येतील। 2 ते 3 दिवस ही कारवाई चालेल। त्यासाठी 1000 पेक्षा जास्त आरपीएफ आणि जीआरपी इथे तैनात करण्यात आलेले आहेत। 200 पेक्षा जास्त रेल्वेचे अधिकारी या ठिकाणी आहेत आणि या सगळ्यांच्या सुरक्षिततेमध्ये देखरेखीखाली ही कारवाई होते। या कारवाईनंतर ज्या अजगराने या वांद्रे स्थानकाला विळखा घातला होता, जे अतिक्रमणाचं अजगर होतं, ते आता हळूहळू इथून नाहीसं होईल आणि त्या अजगराच्या विळख्यातून वांद्रे स्थानकाची कायमस्वरूपी सुटका होईल। कॅमेरामन विजयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।